आखाती देशाच्या युद्धाचे परिणाम मात्र आता भारतासह अनेक देशावरती देखील आपल्याला त्याचे उमटताना पाहायला मिळत आहे. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या भारत गॅस या ठिकाणी आलो आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी मात्र आता गॅससाठी मोठ्या रांगा लागल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आहे सिडको स्थित असलेले हे भारत गॅस आहे, व्यंकटेश गॅस. या ठिकाणी मात्र आता गिरायकाची देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आपण पाहिलं तर आता गॅसचा हळूहळू ना हा तुटवडा आपल्याला इथे जाणवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की अनेक ठिकाणी आता पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल यावरती देखील आता मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की अनेक ठिकाणी या समस्या जाणवत आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर आता ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याला देखील आता याचा प्रॉब्लेम फेस करताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक अशा कंपन्या आहेत त्या केवळ गॅसच्या तुटवड्यामुळे बंद देखील पडणार असल्याचं बोलले जात आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर मात्र आता सर्वसामान्य नागरिक देखील आता या गॅसच्या तुटवड्यामुळं त्यांना देखील याचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र नागरिकांच्या देखील काही समस्या आहेत का, आपण हे देखील जाणून घेणार. मुकुंदवाडीला काय झालं, गॅस भेटत नाही का? गैस भेटलं नाही ना अभी भाऊ, बुकिंग नहीं हो रहा है. बुकिंग नाही होते का? नहीं काय अडचण? गॅस बुकिंग पण होत नाहीये ऑनलाईन आणि मोबाईल नंबरद्वारे सुद्धा बुकिंग होत नाहीये आणि गाड्या वगैरे ज्या यायच्या गॅसच्या त्या पण बंद झालेत सध्या. त्याच्यामुळे गॅसचे प्रॉब्लेम चालू झालेत. त्याच्यामुळे ही सर्व लाईन दिसतंय आपल्याला. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गॅस मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आणि असं असताना देखील सर्वसामान्यांना मात्र आता गॅस मिळत नाही. त्यामुळं आता सर्वसामान्य नागरिक देखील आता व्यथित झालेचं आपल्याला पाहिलं. जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये मात्र गॅस आणि डिझेलसह पेट्रोलचा मोठा तुटवडा आपल्याला भारतामध्ये जाणवणार असलं तर आपल्याला पाहायला मिळते. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण आयात करत असतो, त्यामुळे आयात आणि निर्यातीवरती बंदी झाल्यामुळं गॅसचा फटका मात्र सर्वसामान्य गिरायकांना पाहायला मिळते. संजय आहेर, एलिस न्यूज, छत्रपती संभाजीनगर.